हॅलो आणले हॅलो 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 चेक केले हॅलो हॅलो आवाज हॅलो 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 सगळ्यांना माझा आवाज येतोय का? मंडळी तुमचा आवाज आला पाहिजे. येतोय ना? कार्यक्रमाला सुरुवात करायची ना? क्या बात. असा आवाज आला पाहिजे तुमचा. शेवटपर्यंत अशी साथ राहील ना तुमची? हॅलो सेकंड इयरला हो आलो आलो भाग घेतला सर्वप्रथम सर्व रसिक जनांना पहिलाच माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. नीट लक्ष असू द्या काय म्हणायचंय. कुठे शोधावं तुला ग काय कळना मला ग कुठे शोधावं तुला ग काय कळना मला ग एक बात मनाला लई खाती माये खाती मग का ग येडा मायला लांब जाती या लेकराच्या जीवाची लाही लाही होती मग का ग येडा मायला लांब जाती या लेकराच्या जीवाची लाही लाही होती. आणि म्हणून तुम्हाला रसिकजनांसाठी काय म्हणायचं आहे नीट लक्ष असू द्या. शक्ती तुऱ्याचा हा साज भरला संगीताचा बाज शक्ती तुऱ्याचा हा साज भरला संगीताचा बाज वैद ही शेलार गाती आज गाती
करते. त्याचप्रमाणे मला सगळे संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ करणार आहेत आमचे स्वप्नील दादा जाधव. त्याचप्रमाणे ढोलकीला साथ करणार आहेत हेमंत दादा दुबळे. तसेच ऑक्टोपॅडला साथ करणार आहेत आमचे सुजित दादा जुळे. त्याचप्रमाणे बँजोला साथ करणार आहेत ते म्हणजे प्रणित दादा मोहिते. तर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते माझे गुरु माझे वडील सहशाहीर विवेकजी शेलार. यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे वेळोवेळी आमच्या सोबत असणारे आमचे निलेश दादा कदम, माझा भाऊ आमचे हेमंत दादा आहेत त्यांना साथ करणार आहे तो म्हणजे माझा भाऊ विरेन शेलार. कोरसला साथ करणार आहे माझी बहीण अस्मिता शेलार. त्याचप्रमाणे इथे उपस्थित आहेत सगळे उत्तम कलाकार. त्यातले ऑक्टोपॅडला आहे ऑक्टोपॅडला जे असतात ते म्हणजे राहुल दादा रांगडे आणि शाहीर उपस्थित आहे सुरेवाले शाहीर रत्नाकरजी महाकाळ, शक्तिवाली शाहीर तेजलताई पवार. त्याचप्रमाणे सुरेवाले शाहीर विशालजी निकम आणि अनेक शाहीर इथे उपस्थित असतील. तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंडवाले दादा आहेत. खूप छान असा साऊंड त्यांनी लावलेला आहे. तर त्या दादांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि त्यांच्या सोबत प्रथमच माझा हा कार्यक्रम आहे ते म्हणजे चिपळूणचा छावा मान्य श्री सुशांतजी जाधव यांना सुद्धा या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारचा शाहिरी मानाचा मुजरा तर कार्यक्रमाला वेळ झालेला आहे तर लगेच मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. नीट लक्ष असू द्या. स्तवनला सुरुवात करीत आहे. शक्ती संस्कारांची खाण. बघा स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारी ती माता जिने त्या शिवरायांना जन्म दिला अशी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना सर्वप्रथम मी वंदन करते. आणि म्हणून काय म्हणायचं आहे तूच आहेस मातृशक्ती संस्कारांची खाण. इतिहासात अमर झाली तुझ्या कर्तृत्वापुढे नतमस्तक झाली धरती ही सारी. आणि जिजाऊ नाव घेता वंदन करते दुनिया ही सारी. आणि म्हणून काय म्हणायचं आहे जाधवांची लेक होती मागे नाही सरली भोसल्यांची सून झाली कधी नाही हरली. जाधवांची लेक होती मागे नाही सरली भोसल्यांची सून झाली कधी नाही हरली. तिने गाजवला डंका प्रत्येक रणाचा
आजवला डंका प्रत्येक रणाचा अशा थोर जिजाईला पहिला मुजरा मानाचा अशा थोर जिजाईला पहिला मुजरा मानाचा
ठिकाणी उभा राहिला स्वाभिमान तुझ्या ठिकाणी उभा राहिला स्वाभिमान तुझ्या ठिकाणी उभा राहिला स्वाभिमान तिच्यासारखी महान जगी नाही धरली भवानी कृपेने मूर्ती तिची घडली चालू देवी गाते गुण नावाचा चालू देवी गाते गुण नावाचा अशा थोर जिजाईला पहिला अशा थोर जिजाईला पहिला अशा थोर जिजाईला पहिला दुसरा मानाचा बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगराव कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळाची चवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती बघा काशीनाथ गोरुले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळाबारे आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बारी कडक पहिल्यापासूनच खदलवा. नक्कीच बारी खदलवणार आहे पण ती पुढे आता स्तवन गण होऊ देत आधी. नको धामाचं सर्व हे एवढं माहिती आपण आले कुठं बसले नाही तिकडे लगेच गाण्याला सुरुवात करते. आधी नमन गणराया विघ्नांचा तू संहार. दादा दिशात आधी नमन गणराया विघ्नांचा तू संहार. तुझ्या नामाचा गजर होता उजळे सारा संसार. सुख करता दुःख हरता भक्तांचा तू आधार.
अशी आहे. पैरों में बंधन है, पायल ने मचाया शोर, सब दरवाजे कर लो बंद, देखो आए चोर. पैरों में बंधन आणि म्हणून काय म्हणायचं आहे, त्या गणरायाची ओढी सगळ्यांनाच लागलेली आहे. गणराया आता पाऊस आला, आपण अजून गणराया कुठे आहे, त्या गणरायाची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, पडती पावसाच्या या धारा, सजला निसर्ग हा सारा, पडती पावसाच्या या धारा, सजला निसर्ग हा सारा, आस लागली तुझी मना, आस लागली तुझी मना, भुवर यावे श्री गणा, तोडून सारे बंधना. हात
ठरलेलं आहे, बरोबर? इथे कोकणची लोककला कोणाकोणाला माहिती आहे? ही शक्ती तुरा हात वर करा, नाहीतर फ्लॅश लाव. माहिती आहे ना सगळ्यांना? आवाज तरी येऊ द्या तुमचा. सगळ्यांना माहिती आहे ना? मग गाण्यानंतर काय ते गौळ. आता ह्या बुवांसोबत हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मला सुद्धा माहित नाही की बुवा कशी वारी करणार आहेत ते, आणि बुवांना सुद्धा माहित नसेल. आता बुवा माझी पहिली वारी बघतील तेव्हा त्यांना समजेल की मी कशी वारी करणार आहे, किंवा त्यांनी बघितलं सुद्धा असेल. हा, आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला कशी पाहिजे? हा, गोड की तिखट? तिखट. कडू. गोड की तिखट? तिखट. पण मला असं वाटतंय बुवांना, आता बुवा मला पहिलेच भेटलेत ना, मग बुवांना आता तुम्ही बोलताय की तिखट देऊ, पण बुवा जर पहिल्याच बारीत येऊन तापले तर काय करायचं? मग पुढच्या वारी मग चालेल? नक्की? दादा जी बघा काय म्हणायचं आहे. हा लबाड पोर झाला राधेचा दिवाना, भर रस्त्यामध्ये खेळत होता यशोदेचा कान्हा. करती विनवणी या कान्हाला बघा त्या वृंदावना. किती सांगू मी ह्या श्रीकृष्णाला, तरी हा कोणाचंच ऐके. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, आता तो श्रीकृष्ण लबाड होता, बरोबर हो की नाही? हा, तर बुवांना गवळण कशा द्यायच्या बघा. सांग पेंड्या हरिचा चेंडू, पाण्यात गेला
मग दिसला मला लांबना याचा काळा काळा श्यामना अहो या काळा काळा श्यामना ऐकलंय का सगळ्यांनी आधी एकदा जोरात आवाज होऊन बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये नाहीतर बुवा पहिलेच तलवार बाहेर काढून येतील पण बुवा लक्षात ठेवा तुम्ही पहिली बारी कराल मी माझी पहिली बारी शास्त्रात करणार आहे जर तुम्ही म्हणून मला काय म्हणायचं आहे अहो दिसला मला लांबना ह्याचा काळा काळा श्यामना या तो कान्हा जेव्हा सगळ्या गवळणी ह्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा तो श्रीकृष्ण त्यांचे वस्त्र चोरून त्या कळबाच्या झाडावर बसलेला असतो आणि म्हणून आधी कोणाला माहित नसतं की श्रीकृष्ण कुठं बसलाय मग एका गवळणीला समजतं तो बघ तिथे लांब असला त्या कळबाच्या झाडावर तो कान्हा म्हणून काय म्हणाले दिसला मला लांबना ह्याचा काळा काळा श्यामना श्यामना आता श्याम म्हणजे कोण श्रीकृष्ण श्याम माहितीये ना श्याम बोलतात श्रीकृष्णाला सुद्धा म्हणून म्हणाले की तिला तो श्याम दिसला कोणाचा त्या नंदाचा श्रीकृष्ण तिला त्या कळबाच्या झाडावर दिसला आणि म्हणून काय म्हणाले याचा काळा काळा श्यामना दिसला मला लांबना याचा काळा काळा श्यामना गवळ घ्यायची की नाही हा क्या बात
नीट लक्ष देऊन मी अर्थ सांगितलंय तो लक्ष दिलंयत ना? हा? याचा काळा काळा श्यामना मला दिसला ना, याचा काळा काळा श्यामना. तर बघा, या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते म्हणजे तुरेवाले शाहीर स्वप्नीलजी थोरे हे उपस्थित आहेत. तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि लगेचच माझ्या मी पदाला सुरुवात करीत आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे लगेच उरकत आहे. तर बघा बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? आता बुवा नीट प्रश्न ऐका, त्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ग्रंथ आधारे त्याचं उत्तर द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही. आणि म्हणून पद काय काय म्हणायचं आहे बघा, पदाला सुरुवात करीत आहे. आणि पेन हा पहिला तुमच्या हातात असू द्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, गावागावात गोंगाट झाला, अहो काय चमत्कार असा हो केला, जगाला सारा दाखवून दिला, मग जगाला सारा दाखवून दिला, असा प्रकार घडल्या. बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने. व शास्त्र थोडक्यात लगेच पटवून देणार आहे कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. बघा बघा या भामट्याने काय केलं या नागिट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नागिट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नागिट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नागिट्याने.
रावणाचे मुकुट उडवले आणि ते सुद्धा अंगठाने. आणि म्हणून काय म्हणाले, बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नांगटाने. त्याच्या अंगठाने त्या रावणाचे जे मुकुट होते ते सगळे उडवून टाकले. आणि म्हणून काय म्हणाले, बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नांगटाने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठाने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठाने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठाने. राक्षस आले अंगावर, गर्जना केली त्याने पकडल्यावर, एक तुझा तडका सैला हृदयावर, पायाच्या अंगठाने मुकुट उडवला. चौदा गावे विस्तीर्ण मंडप, चौदा गावे विस्तीर्ण मंडप, डोक्यावर घेऊन चालला एकट्याने. बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठाने, 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 बघा बघा या बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठाने. बुवा त्याने त्याच्या पायाच्या अंगठाने त्या रावणाचे मुकुट उडवले. बुवा एवढाच विषय आहे, नाहीतर तुम्हाला तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. आणि मी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत कार्यक्रम करते तर बोलतील काय बाई बोलते हा. तर मी माझी पहिली बारी शास्त्रात केलेली आहे आणि मी माझी पहिली बारी संपवते आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि तेच थांबते.